एक कल्पना करा, तुम्ही ऑफिसमध्ये एका प्रोजेक्टवर महिनोमहिने जीव ओतून काम केलंय. तुमच्या सगळ्या कल्पना, तुमची सगळी मेहनत. आणि प्रेझेंटेशनच्या दिवशी तुमचा एक सहकारी सगळ्यांसमोर त्या कामाचं श्रेय स्वतःकडे घेतो. बॉस सकट सगळे त्याचं कौतुक करतात आणि तुमच्याकडे कुणाचं लक्षही जात नाही. काय वाटेल? तळपायची आग मस्तकात जाईल, नाही का? तो राग, तो द्वेष, तो अपमान. त्या क्षणी त्या भावनेचं काय करायचं? हा प्रश्न काही काल्पनिक नाहीये. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात तो कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपात येतोच. आज आपण याच एका मूलभूत मानवी समस्येवर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत. आपल्याकडे प्राध्यापक सुभाष जगताप यांच्या देर इज ओनली वन सोल्युशन टू अँगर अँड हेट्रेड या लेखातील काही उतारे आहेत आणि या स्रोताचं म्हणणं असं आहे की या समस्येवर वरवरची नाही तर फक्त एक खोलवरचा उपाय आहे. आणि गंमत म्हणजे तो उपाय बाहेर नाही तर आपल्या आत आहे. चला तर मग बघूया हा एक उपाय नेमका आहे तरी काय. लेखाची सुरुवातच एका अशा विचाराने होते जो खरं सांगायचं तर पचायला थोडा जड आहे. स्रोत म्हणतो की आपल्याला जो त्रास होतो म्हणजे त्या सहकार्याने श्रेय चोरल्यामुळे जो अपमान झाला त्याचं मूळ कारण तो सहकारी नाहीये, तर ते आपल्याच कर्माचं फळ आहे. बरोबर. लेखात म्हटलंय की आपल्या आयुष्यात दुःख देणारी व्यक्ती म्हणजे फक्त एक माध्यम आहे, एक पोस्टमन जो आपल्याच भूतकाळातल्या कर्माचं पाकीट पोचवतोय. खरं सांगायचं तर हे ऐकल्यावर सुरुवातीला थोडा धक्का बसतो. म्हणजे चूक समोरच्याची आहे आणि जबाबदारी माझी. अगदी. आणि हा धक्का बसणं खूप स्वाभाविक आहे, कारण आपली नैसर्गिक प्रवृत्तीच असते बाहेर बोट दाखवण्याची. पण इथेच लेखक आपल्याला विचारांची दिशा बदलायला सांगत आहेत. मानसशास्त्रात याला लोकस ऑफ कंट्रोल म्हणतात. म्हणजे आपल्या आयुष्यातील घटनांचं नियंत्रण आत आहे की बाहेर यावरचा आपला विश्वास. हा लेख तर संपूर्ण नियंत्रण आतून येतं याच भूमिकेला एका आध्यात्मिक पातळीवर नेतो. म्हणजे माझ्यासोबत असं का घडलं हा प्रश्न नाही, तर ही परिस्थिती माझ्या आयुष्यात का आली असा प्रश्न विचारायला हवा. अगदी बरोबर. दोषारोपातून चौकशीकडे होणारा हा प्रवास आहे. पण मग यात एक धोका नाही का? म्हणजे जर तो सहकारी माझ्या कर्माचं फळ देतोय तर मी त्याला काहीच बोलू नये का? सगळं शांतपणे सहन करायचं? हा विचार आपल्याला निष्क्रिय नाही का बनवणार? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. आणि मला वाटतं इथेच या सिद्धांताचा गैरसमज होऊ शकतो. या स्रोताचा अर्थ कृती करू नका असा अजिबात नाहीये. अच्छा. अन्याय होत असेल तर योग्य ती कृती करायलाच हवी. मुद्दा कृतीचा नाही तर त्या कृतीच्या मागच्या भावनेचा आहे. तुम्ही त्या सहकार्याशी किंवा बॉसशी बोलायलाच हवं, पण ते द्वेषाने आणि रागाने पेटून बोलायचं. की शांतपणे पण ठामपणे आपला मुद्दा मांडायचा. बरोबर. कर्माचा सिद्धांत आपल्याला कृती करण्यापासून नाही तर रागाच्या त्या विषारी चक्रात अडकण्यापासून वाचवतो. पहिली पायरी आहे आतून शांत होणं. म्हणजे मग बाहेरची कृती अधिक प्रभावी होते. ठीक आहे. म्हणजे पहिलं पाऊल हे स्वीकारणं की यामागे काहीतरी मोठं कॉस्मिक कारण असू शकतं जे माझ्याशी संबंधित आहे. पण ते स्वीकारल्यावरही त्रास तर होतोच नाही का? तो अपमान खरा असतो. आणि इथेच लेखाचा दुसरा मुद्दा येतो जो कदाचित कर्मापेक्षाही जास्त आपल्या नियंत्रणात आहे. तो म्हणजे आपल्या अपेक्षा. लेखात भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितलेल्या एका वाक्याचा उल्लेख आहे, अपेक्षा हे निराशेचे मूळ कारण आहे. आणि हे इतकं खरं आहे. आपण त्या ऑफिसच्या उदाहरणाकडे परत जाऊया. राग का आला? कारण आपली अपेक्षा होती की माझ्या कामाची दखल घेतली जाईल, मला श्रेय मिळेल, लोक प्रामाणिकपणे वागतील. या सगळ्या अपेक्षा चुकीच्या नाहीत, त्या स्वाभाविक आहेत. पण जेव्हा वास्तव आपल्या अपेक्षांशी जुळत नाही तेव्हा त्या अपेक्षा आणि वास्तव यांच्यातल्या दरीमध्ये दुःखाचा जन्म होतो. म्हणजे वेदना बाहेरून येत नाहीये. नाही, ती आतून त्या दरीतून निर्माण होते. एक प्रकारे आपल्याच अपेक्षा आपली निराशा आधीच लिहून ठेवत असतात. म्हणजे मग अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे का? ध्येय ठेवणं, चांगलं काम करण्याची इच्छा बाळगणं हे सगळं अपेक्षांमध्येच येतं ना. मग माणसाने प्रगतीच करू नये. नाही, इथे एक सूक्ष्म फरक आहे. ध्येय म्हणजे गोल्स आणि अपेक्षा म्हणजे एक्सपेक्टेशन्स यात फरक करायला हवा. मी माझं सर्वोत्तम काम करेन हे एक ध्येय आहे, ते तुमच्या नियंत्रणात आहे. पण माझ्या कामानंतर लोकांनी माझं कौतुकच केलं पाहिजे ही एक अपेक्षा आहे जी दुसऱ्यांच्या नियंत्रणात आहे. अच्छा. स्रोत आपल्याला ध्येय सोडायला नाही सांगत, तर फळाची म्हणजे दुसऱ्यांच्या प्रतिक्रियेची अपेक्षा सोडायला सांगत आहे. जेव्हा आपण आपलं सुख दुसऱ्यांच्या वागण्यावर अवलंबून ठेवतो तेव्हा आपण आपल्या आनंदाची चावी दुसऱ्याच्या हातात दिल्यासारखं होतं. कळलं?
म्हणजे कर्म हे भूतकाळातील कारण स्पष्ट करतं आणि अपेक्षा वर्तमानातील दुःखाचं मानसिक कारण. आणि या दोन्ही गोष्टी आपल्याला एकाच मुद्द्याकडे घेऊन येतात, जो या लेखाचा गाभा आहे. तो म्हणजे अहंकार. लेखात एक अतिशय थेट विधान आहे, दुःखाची तीव्रता ही खोट्या अहंकाराच्या थेट प्रमाणात असते. म्हणजे जेवढा जास्त अहंकार तेवढं जास्त दुःख. हे वाचल्यावर मला क्षणभर थांबावंसं वाटलं. म्हणजे त्या सहकार्याच्या वागण्याने झालेलं दुःख हे त्याच्या कृतीमुळे नाही, तर माझ्या आतल्या अहंकाराच्या पातळीमुळे झालंय. अगदी बरोबर. आणि या लेखक याला खोटा अहंकार किंवा फॉल्स इगो म्हणतात. हा खोटा अहंकार आणि निरोगी आत्मविश्वास यातला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. हो, हे महत्वाचं आहे. निरोगी आत्मविश्वास आतून येतो. त्याला स्वतःच्या मूल्याची जाणीव असते. पण खोटा अहंकार तो तकलादू असतो. तो पूर्णपणे बाहेरच्या मान्यतेवर, कौतुकावर, प्रतिमेवर जगतो. त्याला सतत दुसऱ्यांच्या प्रमाणपत्राची गरज असते. सोशल मीडियावर 100 चांगल्या कमेंट्स आल्या तरी त्याकडे लक्ष जात नाही. पण एखाद्या व्यक्तीने काहीतरी टोचणारं लिहिलं की आपला पूर्ण दिवस खराब होतो. तो खरा खोटा अहंकार कामाला लागलेला असतो, बरोबर? उत्तम उदाहरण आहे. कारण त्या एका टीकेने आपल्या प्रतिमेला धक्का बसतो. आणि म्हणूनच तो इतका संवेदनशील आणि नाजूक असतो. त्या ऑफिसच्या उदाहरणात श्रेय न मिळाल्यामुळे मी एक चांगला कर्मचारी आहे या आपल्या प्रतिमेवर हल्ला होतो आणि तो खोटा अहंकार दुखावला जातो. लेखक हेच स्पष्ट करण्यासाठी संतांचं उदाहरण देतात. आपण ऐकतो की त्यांच्यावर कुणी थुंकलं तरी ते शांत राहतात. का? कारण त्यांची स्वतःबद्दलची प्रतिमा लोकांच्या मतांवर अवलंबून नसते. बरोबर. त्यांच्यात तो खोटा अहंकार नसतोच, म्हणून त्यांना अपमान वाटतच नाही. या उलट अहंकारी व्यक्तीसाठी छोटीशी चेष्टा सुद्धा अपमानास्पद ठरू शकते. लेखकाप्रमाणे आपली प्रतिक्रियाच आपल्या अहंकाराची पातळी मोजण्याचं एक बॅरोमीटर आहे. तर आतापर्यंत आपण 3 गोष्टी पाहिल्या. कर्म, जे सांगतं की परिस्थिती का आली. अपेक्षा, ज्या सांगतात की आपल्याला त्रास का होतो. आणि अहंकार, जो त्या त्रासाची तीव्रता ठरवतो. आता या सगळ्यावर तो एकमेव उपाय काय आहे? अखेरीस लेख ह्या सगळ्यावर एकच उपाय सांगतो, आपला खोटा अहंकार थांबवणे किंवा संपवणे. हेच ते एक समाधान आहे ज्याचा उल्लेख लेखाच्या शीर्षकात आहे. पण हे बोलायला सोपं आहे, करायचं कसं? आणि म्हणूनच लेखक फक्त तात्विक चर्चा करून थांबत नाहीत. ते एक अत्यंत व्यावहारिक आणि कृती करण्याजोगा मार्ग सुचवतात. ते म्हणतात, जेव्हा राग येईल, जेव्हा अपमान वाटेल, तेव्हा लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी एक क्षण थांबा आणि मनातल्या मनात श्रीकृष्ण हरे कृष्ण जप करा आणि प्रार्थना करा. प्रार्थना कोणती? की हे कृष्णा, मला मदत कर, मला या खोट्या अहंकारापासून मुक्त कर. पण एक मिनिट, जे लोक धार्मिक नाहीत किंवा ज्यांचा देवावर विश्वास नाही, त्यांच्यासाठी या उपायाचा काय अर्थ आहे? हा फक्त एक धार्मिक विधी नाही का वाटणार? हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे. पण आपण जर याच्या मागचं मानसशास्त्र पाहिलं तर हा उपाय धर्माच्या पलीकडे जाऊन एक शक्तिशाली मानसिक तंत्र म्हणजे मेंटल टेक्निक असल्याचं दिसतं. यातून एकाच वेळी अनेक गोष्टी साधतात. पहिलं, जेव्हा आपल्याला तीव्र राग येतो तेव्हा आपल्या मेंदूचा अमिगडाला नावाचा भावनिक भाग सक्रिय होतो. आपण विचार न करता प्रतिक्रिया देतो. म्हणजे आपण रिॲक्ट करतो. हो. जप किंवा प्रार्थना करण्याने आपण हेतुपूर्वक एक पॉज घेतो, एक पॅटर्न इंटरप्ट तयार करतो. हा पॉज आपल्या मेंदूच्या तार्किक भागाला म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला सक्रिय व्हायला वेळ देतो. वा, म्हणजे हा एक प्रकारे मेंदूला रिबूट करण्यासारखा आहे. त्या क्षणात भावनेच्या आहारी जाण्याऐवजी विचाराला संधी देणं. अगदी तसंच. आणि त्या प्रार्थनेचे शब्दही खूप महत्वाचे आहेत. मला मदत कर असं म्हणणं म्हणजे आपण मान्य करतो की आपण एकटे या भावनेवर नियंत्रण मिळवू शकत नाही. म्हणजे नम्रता येते. हो. आणि ही नम्रता अहंकारावरचा पहिला घाव आहे. मला या खोट्या अहंकारापासून मुक्त कर असं म्हणताना आपण आपल्या रागाचं खरं मूळ कारण अहंकार आहे हे स्वतःलाच बजावत असतो. बरोबर. आणि यासोबतच लेखक एक विचार जोडायला सांगतात, जो पुन्हा कर्माच्या सिद्धांताकडे जातो. तो विचार म्हणजे, आज या व्यक्तीने मला राग दिला आहे याचा अर्थ मी सुद्धा भूतकाळात कोणाला तरी असाच राग दिला असणार. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते. हा विचार समोरच्या व्यक्तीबद्दलचा द्वेष कमी करून एक प्रकारची स्वीकृतीची भावना आणतो. म्हणजे त्या ऑफिसच्या उदाहरणात त्या सहकार्याला लगेच जाऊन जाब विचारण्याऐवजी किंवा त्याच्याबद्दल इतरांशी वाईट बोलण्याऐवजी आधी आपल्या जागेवर बसून काही क्षण डोळे मिटून हा आंतरिक व्यायाम करायचा.
यामुळे कदाचित आपला राग निवळेल आणि मग आपण अधिक शांत डोक्याने आणि योग्य शब्दात आपला मुद्दा मांडू शकू. नेमका हाच उद्देश आहे. हा उपाय कृतीला टाळण्यासाठी नाही, तर चुकीच्या आणि विनाशकारी प्रतिक्रियेला टाळण्यासाठी आहे. तो तुम्हाला शक्तिहीन नाही, तर अधिक शक्तिशाली बनवतो, कारण तेव्हा तुम्ही भावनेचे गुलाम नसता. तर भावनेचे मालक असतात. तर आजच्या चर्चेचा सार हा आहे की राग आणि द्वेषावर मात करण्याचा मार्ग दुसऱ्यांना बदलण्यात, त्यांना शिक्षा देण्यात किंवा परिस्थितीला दोष देण्यात नाही, तर तो स्वतःमध्ये बदल घडवण्यात आहे. कर्माचा सिद्धांत समजून घेऊन जबाबदारी स्वीकारणे, आपल्या अवास्तव अपेक्षांवर नियंत्रण ठेवणे आणि सर्वात महत्त्वाचे आपला खोटा अहंकार ओळखणे आणि त्याला विरघळवणे, हाच तो एकमेव मार्ग आहे, असा हा स्रोत आपल्याला सांगतो. अगदी बरोबर. या स्रोताने एक अशी चौकट मांडलीये जिथे आपल्या भावनिक आयुष्याची संपूर्ण मालकी आपली स्वतःची आहे. परिस्थिती किंवा इतर माणसं फक्त निमित्त मात्र आहेत. बरोबर. आपल्याला दुःख होईल की नाही याची शक्ती पूर्णपणे आपल्या आत, आपल्या अहंकाराच्या पातळीवर अवलंबून आहे. ज्या क्षणी अहंकार कमी होतो, त्या क्षणी बाहेरील गोष्टींचा आपल्यावर होणारा परिणामही कमी होतो. ही एक प्रकारची आंतरिक स्वातंत्र्याची संकल्पना आहे. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. या स्रोतानुसार अहंकारच सर्व दुःखाचे मूळ आहे आणि त्याला संपवणे हाच उपाय आहे. पण मग असा कोणता आवश्यक उद्देश हा अहंकार साधत असेल, ज्यामुळे त्याला सोडून देणे आपल्याला इतके कठीण जाते? तो आपल्या अस्तित्वाचा कोणता भाग पूर्ण करतो, ज्याशिवाय आपल्याला अपूर्ण वाटण्याची भीती वाटते?